आजच्या अभंगात संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे बरं का. संत आपल्याला जाग करत असतात बरं का. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, जगजोगी जगजोगी, जागी जाग बोलती जागवा, असं म्हणणारे अभंग आहेत. संत आपल्याला जागृती देतात. आई जाग करते पण आपल्याला शाळेत जायला, बायको जाग करते आपल्याला कामावर जायला, संत आपल्याला हितासाठी जाग करतात बरं का. जे संतांनी जाग केलंय ते जगात कोणी जाग केलं नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जाग केलं हे माहिती आहे महाराज, रोज ऐकतोय आम्ही. जाग कुठं कुठं राहायचं ते सांगा. मग सांगितलंय धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. पहिला शब्द आला धन. धनासाठी जाग राहायचं म्हणजे काय? सगळे लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात. ध्यानात ठेवायचं. पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. वाह, गोड कबीरदासजींचे शब्द है. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. या जगात सगळे लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई, बस अब दिल का साथी नहीं कोई. पैसा संपला की मग लोक तुम्हाला परशा सुद्धा म्हणू शकतात. तुमचं नाव परशुराम असेल परशा म्हणतील. बघा पैशावर कोण कोण प्रेम करतं. ऐका सिंदूरसना, कोण कोण प्रेम करतं पैशावर. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहे तो कबीर सुनाई, सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. गे गे अनुभव कोणाचे गे कोणा रे बाबा, अंतकाळी जाणं बारीके गोती. घेई घेई अनुभव, घेई घेई अनुभव, घेई रे अनुभव, घेई घेई बाबा. अनुभव.
वा वा कैलास महाराज. जेवढी प्रमाण आपण गातोय म्हणतोय ती सगळी याच अर्थाची आहे. धनासाठी संतांनी जागं केलं आपल्याला की लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात. पहिली गोष्ट ध्यानात ठेवाय. दुसरी एक गोष्ट आहे, कोणाचं धन घेता इथं जागं राहा आणि कोणाला धन देता इथं एक जागं राहा. कोणाचंही घेऊ नका, पापाचं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, कोणाच्या वाट्याचं घेऊ नका, दुःखातलं घेऊ नका. पुन्हा ऐका महत्त्वाचं, गावाचं भावाचं, ऐका गावाचं भावाचं देवाचं अजिबात घ्यायचं नाही. भावाचं अर्धा एकरसुद्धा घ्यायचं नाही, 1 इताचा बांधसुद्धा घ्यायचा नाही. ज्याचे त्याला द्यायचं. तुम्ही घ्याल तर 1 इताबरोबर सगळं रान जाईल तुमचं, सगळं कुळ भस्मसात होईल. देवाची शेती काही लोकांनी लबाडली. आमच्याकडं नारायणगड आहे, नारायणगडाला 1200 एकर शेती आहे, त्यातली 200-300 एकर लोकांनी हाणली. कुळात माणूस नाही बघा, कुळात माणूस का, त्याचं कारण आहे बाबा. गावाचं भावाचं देवाचं असं कधी घ्यायचं नाही, पापातलं घ्यायचं नाही. आणि कोण देतं इथं जागं राहायचं. धनासाठी जागं केलं. त्या सातारा कोल्हापूर भागात सगळ्या तरुणांनी ऐका, एक भाऊराव पाटील होऊन गेले, फार मोठी व्यक्ती होऊन गेले. त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था काढली होती. त्या काळात माळी, धनगर, मराठा, कुणबी, नीट ऐका, मातंग, मुस्लिम या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. ब्राह्मण लोकांना मिळायचं, आपल्या लोकांना मिळत नव्हतं. मग त्या काळात त्यांनी काय केलं, सगळ्या तरुणांनी ऐका, बालासाहेब मामा, कैलास बाबा, कृष्णा महाराज, त्या भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांच्यावर लय प्रेम त्यांचं, शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था काढली. संस्था उभी राहिली. संस्थेचा नियम, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. गरिबाची संस्था, कुणीही या, कुणीही शिका. पोरं शिकायला लागली, डॉक्टर व्हायला लागली, इंजिनियर व्हायला लागली, साहेब व्हायला लागली, पैसे कमवायला लागली, चांगलं काम झालं. पण काय असतं बघा, चांगल्या कामाला कायम संकट, वाईट कामाला नाही, चांगल्याच कामाला संकट असतात. कायम ध्यानात ठेवायचं. चांगल्या माणसाला संकट येत असतात, कारण देव परीक्षा पाहत असतो. तसं संकट आलं. गरीब संस्था असल्यामुळं त्या संस्थेला पगार नाही, फीस नाही, लोक धान्य नेऊन द्यायची. शेंदूरसाना गावातल्या महिला 1 किलो 2 किलो धान्य नेऊन द्यायच्या. कोणी 5 किलो द्यायचं, कोणी 10 किलो द्यायचं. गरिबांची पोरं शिकतात म्हणून धान्य नेऊन द्यायची. संकट असं आलं, मोठा दुष्काळ पडला. इतका भयानक दुष्काळ पडला की धान्यच उगून आलं नाही. आणि धान्य उगून न आल्यामुळं, स्वतःचंच पोट न भरल्यामुळं आता लोकांना त्या संस्थेला कोण नेऊन देईल. परिणामे संस्थेत जायचं धन्य बंद झालं. पोरं उपाशी राहायला लागली. तर त्या भाऊराव पाटलानं बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना जीव घातलं. काय माणूस असेल महाराज, काय व्यक्ती असेल महाराज, काय उदारता असेल. बायकोचं मंगळसूत्र मोडलं आणि गोरगरिबांच्या पोरांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. आता हे काय झालं, हे धान्य 1 महिना पुरलं, पण आता 2-3 महिने काय करायचं. 2-3 महिन्यासाठी ते पुन्हा रडायला लागले. एका श्रीमंत सावकाराला साताऱ्याच्या माहिती झालं की कोणीतरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, त्यांचे पोरं उपाशी आहेत, बायकोचं मंगळसूत्र मोडलं पण 1च महिना भागलं. तर त्या भाऊराव पाटलाला त्या श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं. पूर्वी मोबाईल नसायचे. पत्रामध्ये मजकूर लिहिला, विनंती विशेष पत्रास, कारण की पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. वाऱ्यासारखी बातमी आली, आनंद झाला. बातमी पाहिली, पेपर ते पत्र वाचलं आणि सकाळच्या पहिल्याच एसटीनं साताऱ्याला गेले. तोपर्यंत 2-4 खुर्च्या त्या सावकारानं लावल्या होत्या, सिस्टीम लावली होती, हार आणले होते, जरीचा फेटा, शाल आणली होती. त्या भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, जरीचा फेटा बांधला, गळ्यामध्ये शाल घातली, माझ्याकडे बघा हार घातले. आणि ते सावकार म्हटले, वा भाऊराव पाटील वा, तुमच्यासारखी माणसं कमी आहेत, कर्मवीर आहेत तुम्ही, दानवीर आहेत, धर्मवीर आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आता काळजी करू नका. आमच्या बापानं आजानं खूप कमवून ठेवलेलं आहे, टेम्पो भरून आमच्याकडं आहे, आज तुम्हाला टेम्पो भरून देतो, पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं की माझे पोरं आता जेवण करतील, माझे पोरं शिकतील. पण तेवढ्यावर सावकार थांबले नाही. सावकार म्हटले, पण पाटील 1 टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आट आहे. आट म्हणलं कीच भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला पाळायचे. आता सातपुते साहेब तुमचं दुकान आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे, आटन, वचनन, शब्दन, उद्या देतो, परवा देतो, ते काही राहिलं नाही. आता तुम्ही तुमच्या मित्राला फोन पे 1000 रुपये पाठवा बरं. आता
ते परत चौकात भेटत नाही, गल्लीत नाही, गावाला नाही, नंबर बदलून टाकतं. एअरटेलचं करतं, जिओ नाही तर एअरटेल करतं, एअरटेल नाही तर BSNL करतं, पण तुम्हाला ते मेळ लागू देत नाही. का द्यायचे नसतात महाराज? कारण का श्रद्धा, विश्वास, चिकाटी हे शब्द आता नुसते म्हणायला राहिले. त्या काळात तिला जपलं जायचं. त्यांनी वर पाहिलं, म्हटलं ओ सावकार, धान्य द्यायला लागले, पण तुमची आट काय? जमेल का आम्हाला? जमेल म्हटले, तुम्हाला फार सोपी आट आहे. काय आट आहे? काही नाही म्हटले, टेम्पो भरून धान्य देतो, तुमच्या पोरांची जेवणाची व्यवस्था करतो. आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. असं म्हटल्यावर लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलांचे. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले. ऐका, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचं एकही कण माझ्या विद्यार्थ्यांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. काय नवले महाराज, विद्यार्थ्यांना गरज आहे, भूक लागलेली आहे, खायला नाही आहे, तरी सुद्धा ते घेत नाहीत. कोण देतंय? जागं राहा. नावासाठी घेऊ नका, फायद्यासाठी घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, दुःखातलं घेऊ नका, कोणाच्या वाट्याचं घेऊ नका. चला, जसं घेताना जागं राहायचं ना बालासाहेब मामा, तसं देतानाही जागं राहायचं. कुणालाही देऊ नका. जरा बघत जा, गोशाळा आहे का बघत जा, माऊलीला दान करतो का बघत जा, मंदिरात कीर्तन करतो का बघत जा, वारी करतो का बघत जा, त्याच्या अंतकरणात काही दया क्षमा आहे का, गरीबाला सांभाळतो का, 2-5 लोकांना गरीबाला बोलतो का, आशाला देत जा. नाही तर कुणालाही देऊ नका. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, प्रमाणे अन्नदान कुणालाही करा. इथं चालू आहे, निळकंठेश्वर प्रसन्न आहे, अखंड अन्नदान आहे. आता आलो तरी लोक बुंदी खातच होते महाराज. एवढं अन्नदान आहे. अन्नदान कुणालाही करा, कुणीही जेऊ द्या, पण द्रव्यदान देताना सावधान. पात्र अपात्राचा विचार करा, नाही तर मग पंढरपूरला ते भिकारी बसलेले असतात. 1-2 पैसा द्यावो धर्माला, लय गोड म्हणतात. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं 200ची पिवळी नोट देऊ काय, 500ची जांभळी देऊ काय. आपण खिशात हात घातला, 200ची नोट त्याच्या हातात टाकली आणि भिकारी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? कुणालाही द्यायचं नाही. कुणाला देता इथंही जागं राहा, कुणाचं घेता इथंही जागं राहा. धन दारा, दारा म्हणजे बायको. ज्याचं लग्न झालं त्यांना ऐका, कीर्तनाला मंडळी येऊ देते की नाही जागं राहा, पंगत घालू देते की नाही जागं राहा, माळ घालू देते की नाही जागं राहा. जसं पतीनं पत्नीच्या ठिकाणी जागं राहायचं बरं का, पतीनं, तसं पत्नीने सुद्धा. तुम्हाला खरं सांगू, याच्या सगळ्या माता आहेत ना बालासाहेब मामय्या, या बसलेल्या माता, या निळकंठेश्वराला, औंढा नागनाथच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाला सातपुते साहेब काहीच मागत नाही, एकच मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. या देशातली माय कुंकू लावणारी देवाला दुसरं काही मागत नाही. काय मागते ऐका, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे.
आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये माझ्या मुलानं कोणती पुडी खाऊ नये माझा पोरगा निर्व्यसनी असावा माझा पोरगा निळकंठेश्वर भगवंताच्या सप्त्यात असावा त्यानं पंगत वाढावी त्यानं माळ घालावी त्यानं भजन करावं त्यानं औंड्याची वारी करावी निळकंठेश्वराला पाणी घालावं एवढंच मागते माय या देशातली माय पत्नी जागी आहे सांगू द्या रामचंद्राची कथा मी रामकथा करणारा महाराज आहे रामकथा इतकी गोड आहे मी सगळी इतकी छान आहे महाराज रामायण ऐका गड्या रामायण या देशात प्रत्येक व्यक्तीने ऐकलं पाहिजे ते रामायणाची कथा एखादा वर्ष ठेवत जा रामकथा ही भगवान शंकराच्या आवडीची कथा आहे ती भगवान शंकरानं गायलेली आहे भगवान शंकराच्या मुखातून आलेली आहे इतकी सुंदर रामायणाची कथा आहे तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाए श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम फार गोड आहे रामायण रामायणासारखा ग्रंथ नाही बघा हो पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो वल्कलांगामध्ये धारण केली जातात विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघतो बघा ऐका बरं असंच जीवन आहे बरं का आपलं सकाळी आपल्याला आनंद होईल तर संध्याकाळी आपल्याला दुःख होईल बघा सकाळी आपल्याला खूप मोठी लॉटरी लागेल तर संध्याकाळी कळेल ज्या बाळासाठी लॉटरी लागली ते मुलगाच राहिला नाही विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं लक्षात ठेवायचं विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं आहे त्याच्यात बदल होत नाही विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं 14 वर्षासाठी विश्वाचा मालक वनवासात जातो एक राजा के राज दुलारे ऐका एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं विधना तेरे देख किसी के समझ न पाते हैं समझ न पाते हैं समझ न पाते हैं लक्षात ठेवा का गातोय आपण विश्वाचा मालक वनवासात जाण्याची तयारी करतो पूर्ण कथा सांगायला वेळ नाही रामकथा फार सुंदर आहे एक एक पार्ट पाहावा तर सगळ्यांनी रडावं त्या रामायणात जावं आपल्या घरातली कथा आहे ऐका रे विनंती आहे माझं घरी घेऊन जा आणि आता तो वनवास जानकी मातेला माहिती होतो आणि जानकी माता म्हणते प्रभू मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार राघव म्हणतात नाही जानकी माझ्याबरोबर येणं उचित नाही तो एका राजाची मुलगी आहे तो एका राजाची सून आहे अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली नाही अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली नाही माझ्याबरोबर वनवासात येण्याचा आग्रह करू नको त्याला ती जानकी म्हणते प्रभो निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल ओ प्रभू ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी
तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल तिथंही तुमची पत्नी उभी राहणार याला म्हणतात दारा जागं राहणं पत्नीनं जागा असलं पाहिजे पतीसाठी आणि पतीनंही जागा असलं पाहिजे पत्नीसाठी धन दारा पुत्र पुत्र मुलं सगळ्यांना आहे माझ्या दादांनो आपल्या सगळ्यांना मुलं आहेत मुलासाठी जागा असलं पाहिजे मुसलमान भाविक आहेत आपल्या गावात आहेत ना मुसलमान जर कधी बघितले तुम्ही मुसलमान भाविक माझ्याकडे बघा लहान लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतात त्याच्या करंगुला धरतात रोज मस्जिदमध्ये नेतात हे अपना अल्लाह है हे अपना खुदा है ये नमाज है हे कुराण है हे धर्म है अपना त्याला बालपणा शिकवतात बघा कितीही मुसलमान गावात असू द्या आपल्याकडे असू द्या तुम्हाला एखादाही मुसलमान असं म्हणणार नाही की मला अल्लाह मान्य नाही त्याचं कारण का त्याला बालपणामध्ये त्याचा बाप डोक्यामध्ये टोपी घालून मस्जिदमध्ये नेतो त्याला ते पढायला लावतो सगळं त्याच्याकडून करून घेतो आपला बाप जरा थोडासा मुलाला मारुतीच्या मंदिरात न्यायला तयार नाही निळकंठेश्वराच्या पावन दरबारात आणायला तयार नाही केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्डप्लॅक क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायचे भाई का तुमच्याकडे आहे अशा पुण्यातून पोरगा बाजूला करायला तयार नाही आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोराच्या कपाळी गंध लावला पाहिजे त्याच्या गळ्यामध्ये भगवं उपरणं असलं पाहिजे त्याला समोर आणलं पाहिजे निळकंठेश्वर त्याला दाखवला पाहिजे त्याला आपला धर्म दाखवला पाहिजे त्याला आपले शिवाजी महाराज कळाले पाहिजे अहिल्याबाई होळकर कळाली पाहिजे त्याला भाऊराव पाटील कळाले पाहिजे ज्ञानोबाराय तुकोबाराय संत त्याला कळाले पाहिजे सावता महाराजांचा तो भक्त असला पाहिजे का मायबापाचं कर्तव्य आहे पुत्रासाठी जागं राहा ऐका रे माहेरचं आडनाव जाधव होतं जाधव माहेरचं आडनाव जाधव सासरचं आडनाव भोसले माहेरचं आडनाव जाधव मुलगी जन्माला आली मुलगी बापानं हत्तीहून साखर वाटली होते पोरगी पण तशीच निघाली होती नाव तिचं जिजाऊ 8 वर्षाची झाली तलवार उचलायची 12 वर्षाची झाली घोड्यावर बसायची 16 वर्षाची झाली युद्ध करायची रणरागिणी निघाली लग्न झालं तिचं शहाजी राजाबरोबर आणि लग्न झाल्यावर 2च वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं आपापसात भांडण करू नका ऐका रे शेंदूरसना सगळ्या समाजाचं गाव आहे औंढा तालुका आहे एवढा चांगला सप्ताह आहे माळी माझा कुणबी माझा धनगर माझा म्हणू नका सगळा समाज माझा आहे सगळा भारत माझा आहे सगळा हिंदू माझा आहे म्हणा सगळा समाज एका मंडपात बसला पाहिजे बघा रे आपापसातलं युद्ध चांगलं नसतं निजामशाहीनं भांडण लावून दिलं जाधव आणि भोसले आपापसात भिडले जाधवांच्या तलवारी एका बाजूला भोसलेंच्या तलवारी एका बाजूला जाधव भोसलेंना मारायला लागले भोसले जाधवांना मारायला लागले युद्ध घनघाती सुरू झालं एका बाजूला जाधव एका बाजूला भोसले युद्ध सनसनाटी सुरू झालं आणि युद्धाचा शेवट एक दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांचा सक्का भाऊ भोसलेंच्या सरदारानं खाली पाडला आणि माझा पोरगा मारला म्हणून 60 वर्षाचा लखोजी राजा जो जिजामातेचा बाप शहाजीराजांचा सासरा त्यानं तलवार काढली पोरांनो आणि सपासप एक एक सरदार मारायला लागला इतका राग होता इतका द्वेष होता सपासप शमशेर चालत होते एकही सरदार जिवंत राहिला नाही एकच सरदार जिवंत होता ज्याला स्वतःची मुलगी दिली मुलगी जावाई जावाई त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली इतकं वाईट युद्ध आहे एका बाजूला बापाची तलवार एका बाजूला नवऱ्याची तलवार आता बाप तरी मरतोय तर नवरा तरी मरतोय कोणती माता पुत्रासाठी जागी आहे कोणती माता संस्कारासाठी जागी आहे कोणती माय जागी आहे घेऊन जा घरी जिजामाता युद्ध पाहत होती एका बाजूला कुंकू एका बाजूला माहेर एका बाजूला सासर काय करावं आपल्या मनात तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली तिनं खबरदार बाबा अगोदर माझ्याशी युद्ध करा अगोदर मला पाडा अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा अशा वाघिणीच्या पोटी शोभासारखा वाघ जन्माला आला म्हणजे बाळासाहेब म्हणत असतात अरे कोण वाघ माझा जिजाऊची फुले कशी आली बापाला
बापाचा बापाचा बाप बाप बापाचा बाप बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला वा मामा वा क्या बात है शाबाश शाबाश अरे वा गायक मामा वा वारे वा माझा ग अरे वा काय काय गीतं आहेत महाराजी माझ्या राजाच्या जन्माची गीतं आहेत का गातोय आपण ते नवऱ्याचा विचार करते पातिव्रत्य धर्माचा विचार करते व माझं कुंकू पाहिजे बाप नसला तरी चालेल माहेर संपलं तरी चालेल माहेर रुसलं तरी चालेल पण माझा पातिव्रत्य धर्म सांभाळला गेला स्नेह संपला तरी चालेल धर्माचा विचार करते बघा जिजामाता धर्माचा विचार करते म्हणून तिच्या पोटी संस्कार जन्माला येतात शिवाजी राजासारखा राजा जन्माला येतो का सांगतोय आपण सगळं हे पुत्रासाठी जागं राहा एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली या देशात ऐका ऐका हो तिचा पोरगा पापी निघाला महाराज मुलगा पापी निघाला या देशातली पहिली माय महादेवाची पिंड आपल्या जवळ घेणारी सगळ्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार करणारी अहिल्याबाई होळकर नुसती धनगर समाजाची नाही ती मराठ्याची आहे माळ्याची आहे धनगराची आहे
शिवाजी महाराज माळ्याचे, धनगराचे, सगळ्याचे आहेत. हे शूरवीर कुठल्या जातीचे नसतात, संत कुठल्या जातीचे नसतात, ते सगळ्याचे असतात महाराज. ध्यानात ठेवा रे. ऐका माझं. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली देऊन पोरगा मारला. तिला अहिल्याबाई होळकर म्हणतात. का सांगतोय? पुत्रासाठी जागं राहा. एक झाशीची राणी आहे, एक मदारसा नावाची माता आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, उर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा. पाळण्यामध्ये शिकवते महाराज. एक मदरसा म्हणते जा, साधूच्या संगतीत जा. आई जागी असली पाहिजे, बापानं जागा असलं पाहिजे. पुत्रासाठी धन, दारा, पुत्र, जन. आता एवढे सांगायचे म्हणल्यावर 12 वाजतील. बंधू भावासाठी जागं राहा. बघा वनवास रामाला आहे, पण लखनजी म्हणतात मी सुद्धा वनवासात येणार. भाऊ जागा आहे, असं जागं राहिलं पाहिजे. वनवास रामाला आहे, गादी भरताला आहे, पण भरत गादी घेऊन जातो रामायणामध्ये. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पार, राजा का अधिकार राजा को लौटार, भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को मना. गादी घेऊन जातो बघा. ज्याला गादी मिळते तो गादी घेऊन. काय जागा आहे महाराज भाऊ. रामचंद्र त्याला म्हणतात ही गादी माझी नाही बाबा, ही गादी तुझ्यासाठी आहे. एक भाऊ रामचंद्र भरताला जागं करतात. खूप कथा आहेत. धनासाठी जागं राहा भाऊराव पाटलांसारखं, पुत्रासाठी जागं राहा अहिल्याबाईसारखं, जिजामातेसारखं, मदालसेसारखं, भावासाठी जागं राहा लक्ष्मणासारखं, रामासारखं. ऐका ऐका महाराज, 9:30 वाजले, कळलं आम्हाला जागं राहायचं कळालं. पण असं जागं राहिलो समजा आम्ही, तर मग फळ काय मिळतं? फळ सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. वा कैलास महाराज वा, काय गोड चाल लावली. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले असा जो कोणी जागा आहे आपुलिया हिता, जो असे जागता भाऊराव पाटलांसारखा, सांगितलेल्या जिजामातेसारखा, जेवढी कथा मी तुम्हाला सांगितली आत्तापर्यंत, असे जे कोणी जागे आहेत त्यांना फळ मिळतं. धन्य माता पिता तयाचिया. काय गोड फळ आहे बघा. त्यांना धन्यता नाही, त्यांना जन्म देणाऱ्या माय बापाला धन्यता. धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय, नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. ध्यानात ठेवा, कुणाच्या आईला? जो भजन करतो, सप्त्याला वर्गणी देतो, पंगत घालतो, जो हितासाठी जागा आहे. धन्य माता पिता
तयाची धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. क्या बात आहे. वा संपूर्ण असं वाटतंय बघा. आपल्या येताना मला सावता महाराजाचं मंदिरही लाग. काय गाव आहे महाराज. पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे. हनुमंतरायचं काय गोड मंदिरं बांधलीत महाराज. एका गावात एवढी मंदिरं असणारं गाव पाहिलं मी. सावता महाराजांचं मंदिर आहे. सावता महाराज असे एक संत आहेत जगात बरं का, की ते पंढरपूरच्या वारीला गेले नव्हते असे लोक म्हणतात. अजिबात नाही बरं का. वारीला जात होते बरं का, असं म्हणायचं नाही बरं का. सावता महाराज पंढरीची वारी करत होते असं म्हणायचं नाही. ते वारीलाच गेले नाही. नीट ऐका. ते वारीला जात होते. एका वारीला त्यांना जाता आलं नाही. जाता न आल्यामुळं सगळे संत वारीला पाहिले आणि सावता महाराज दिसले नाही. विश्वाच्या मालकानं विचारलं का हो ते आरणचे सावता महाराज आले नाही. म्हटले देवा त्यांना यायला जमलं नाही वाटतं. मग ऐका, देवच त्यांच्या मळ्यात गेला महाराज आणि देवानं सांगितलं सावतोबा आता तुम्ही नका येत जाऊ, आता मीच तुमच्या वारीला येत जाईल. याला म्हणायचं सावता महाराज. धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण जन्मला निधान, सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर. त्या सावता महाराजांनी मंदिरातला देव हृदयामध्ये साठवला. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या भेटीला गेले. एवढे संत श्रेष्ठ कांद्यात मुळ्यात गाजरामध्ये रताळूमध्ये कांदा मुळा भाजी हमगी बिट्टा भाजी माझी, कांदा मुळा भाजी हमगी बिट्टा भाजी माझी, कांदा मुळा भाजी हमगी बिट्टा भाजी माझी, लसूण मिरची कोथिंबीर गजाला माझी, लसूण मिरची कांदा मुळा भाजी
आमची माळियाची दाता शेत लावू बागायत माळियाची दाता शेत लावू बागायत लावू बागायत वा मामा वा आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. काय हे शूटिंग करणाऱ्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा बाळा. काय जसं सांगल तसाच फोटो टाकतो बा. सावता महाराज म्हटलं की सावता महाराज, शिवाजी महाराज म्हटलं की शिवाजी महाराज, जिजाऊ म्हटलं की जिजाऊ. कुठून आला रे राजा तू? वा वा पोरगा गोडे गाडे छान पोरगा आहे. वा अगदी त्या वातावरणात त्या माहोलमध्ये आपल्याला घेऊन जातो. माझ्याकडे बघा का सांगतो, विश्वाचा मालक पोट कापून येळ्याने पोट कापून घातला हृदयामध्ये. ऐका 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 अभंग लिहिले अभंग. विश्वाचा मालक मळ्यामध्ये आला. ज्ञानेश्वर महाराज नामदेवराया आपल्या नरसीचे नामदेवराया जवळ आहे नरसी आपल्याला. या नरसीवरनं नामदेवराय आणि आपेगावरनं ज्ञानोबाराय दोघं संत सावता महाराजांना भेटायला जातात. एवढे मोठे संत सावता महाराज आहेत पण त्यांना धन्यता नाही. मग धन्य धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. का सांगतोय आपण हे? धन्य माता पिता तयाची. सावता महाराजांना धन्यता नाही, त्यांच्या माय बापाला धन्यता. सांगू द्या आपण नेहमी चरित्र ऐकतो बरं का संतांचे, पण तुम्ही कधी ना ऐकलेलं सांगतो. ज्यावेळेला विठ्ठल पंतांनी रुक्मिणीनं देहांत प्रायचित्त घेतलं बरं का प्रयागराजला, त्यावेळेला सकाळी सकाळी माऊलींना जाग आली. आणि माऊली बरं का निवृत्तीनाथ महाराज नाही, आधी माऊलींना तसं निवृत्तीनाथ दादांनाच जाग आली. पण निवृत्तीनाथ महाराज हे प्रवृत्तीवर नव्हते. 12 वर्षाचे होते निवृत्तीनाथ त्यावेळेला बरं का. ज्यावेळेला मायबाप त्याग करून गेले त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज 12 वर्षाचे होते. इंद्रायणीला स्नानाला गेले. आई वडील कुठेतरी गेले असतील म्हणून त्यांच्या लक्षात काही आलं नाही. पण माऊलीनं ज्यावेळेला दिव्याच्या जवळचा तो पत्र वाचलं, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, ज्ञाना तुम्हाला जातीमध्ये घ्यावं, तुमच्या मुंजी व्हाव्यात, तुम्हाला आळंदीमध्ये जाता यावं, सिद्धेश्वराचं दर्शन तुम्हाला घेता यावं म्हणून आळंदीकर ग्रामस्थांनी पंडितांनी ब्राह्मणांनी देहांत प्रायचित्ताचा न्याय आम्हाला दिला. तुम्ही जातीत यावं म्हणून आम्ही प्रयागराजला देहांत प्रायचित्त घेत आहोत. ज्ञाना आजपासून निवृत्तीनाथ दादाला तू सांभाळायचं, सोपानाला तू सांभाळायचं आणि 6 वर्षाच्या मुक्ताबाईला कडेवर घेऊन तू तिचं सगळं बघायचं. ज्ञानोबाराय रडायला लागले. हातातलं पत्र भिजून गेलं. ऐका घडलेला वृत्तांत सगळ्यांना कळाला. 4ही भावंड एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागली. असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये महाराज. ज्ञानोबारायांसारखं कोणी सहन केलं नाही महाराज. या जगात विश्वमाऊली एवढा त्रास कोणालाच झाला नाही. पण आता गंमत बघा, एवढा त्रास सहन केला ना, 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या माऊलीच्या मंदिरावर आळंदीला 11 किलो सोन्याचा कळस बसणारे. 11 किलोचा कळस बसणारे माऊलीच्या कळसावर. मी तुम्हाला खरं सांगू, त्या ट्रस्टी मंडळीला वाटलं 11 किलो सोनं येतं की नाही म्हणून त्यांनी 11 किलोचा कळस केला. तर 7व्याच दिवशी 15 कोटी जमा झाले महाराज. 15 कोटी जमा झाले. मी पण 1 लाख रुपये दिलेत, सगळ्या कीर्तनकारांनी दिलेत, ज्या ज्या पद्धतीनं ज्याला देता येतील त्यांनी दिलेत. ऐका एक मुलगी आहे, एक मुंबईची माहिती 1 कोटी दिले तिने महाराज. हो 33 ग्राम दिलं सोनं काहीनं, कोणी 25 ग्राम, कोणी 20 ग्राम. ऐका माऊलीचा सोन्याचा मुखवटा आहे, चांदीचा मुखवटा आहे, पितळाचा मुखवटा आहे. ज्या माऊलीला पाहिल्यावर बाटलो म्हणायचे लोक, त्या माऊलीचा मुखवटा सोन्याचा आहे, चांदीचा आहे. एक विनंती करतो तरुणांनो, सहन करायला शिका. लोकांनी दिलेला त्रास सहन करायचा. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता लोकांनी तुम्हाला नाव ठेवू द्या, लोकांनी तुम्हाला त्रास देऊ द्या. तुम्ही कधी औंढ्याला गेले, वसमतला गेले ना सभापती साहेब,
बरं का सगळं शेंदूरसणा. तर एक दुकान कायम पाहायचं, त्या दुकानाचं लोहाराचं दुकान. जवळा बाजारला गेले ना, लोहाराचं दुकान असतं, कोळशे असतात, भाता असतो, ऐका घन असतो, छन्नी असते, हातोडी असते आणि एक आयरन असते. तुम्ही त्या लोहार दादाला विचारा, या दुकानात तुला रोज काय काय आणावं लागतं? तो म्हणतो कोळशे रोज आणावे लागतात, भाता 2-4 दिवसाला आणावं लागतो, घन 8 दिवसाला आणावं लागतो, छन्नी 2 दिवसाला आणावं लागते, हातोडा पण आणावं लागतो, लोखंड पण आणावं लागतं. आणावं काय लागत नाही. तो म्हणतो ही आयरन कधीच आणावी लागत नाही. कधीपासून आहे आयरन? माझ्या पंजोबानं हीच वापरली, माझ्या आजानं हीच वापरली, माझ्या बापानं हीच वापरली आणि मी सुद्धा हिच्यावरच काम करतोय महाराज. 5 पिढ्या झाल्यात, 5 पिढ्या. ही आयरन जशीच्या तशी आहे. तुम्ही त्याला विचारा, छन्नी का आणावी लागते, घन का आणावा लागतो, हातोडी का आणावी लागते, लोखंड का आणावं लागतं आणि आयरन का आणावी लागत नाही, ती का टिकली? तर तुम्हाला सांगेल, हातोडी घाव घालते, तुटून गेली, छन्नी घाव घालते, तुटून गेली, घन घाव घालतो, तुटून गेला. घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशी आहे. वा मामा वा, काय संतांनी वर्णन केलंय. घाव सहन करा, घाव. अरे टाकणारे घाव सहन करा, बाटलो रे म्हणणारे घाव सहन केले माऊलीनं. आंघोळ करू देत नव्हते लोक महाराज, पाहू देत नव्हते चेहऱ्याला लोक. मूर्ती बनवणारा घाव घालत असतो, सुंदरपैकी पाषाणाची मूर्ती बनवत असतो. तसेच घाव माऊली सहन करत होते. बाटलो रे म्हणायचे लोक महाराज, बाटलो रे पोरांनो. आंघोळ करू देत नव्हते रे लोक माऊलीला. किती सुंदर चेहरा आहे हो माऊलीचा माझ्या. नुसती समाधीवरली मूर्ती स्टेटसला ठेवली ना तर हजारो जण म्हणतात महाराज पाठवा ना आम्हाला, महाराज पाठवा ना आम्हाला. बाळासाहेबांनी, कैलास महाराजांनी एखादा माऊलीचा अभंग गायला, टाळ्या वाजवतात लोक. काय गोड कंठय म्हणतात. अक्रूर महाराज किती भारी कीर्तन करता, कृष्णा महाराज किती गोड वाजवता. आमचं काही नाही हो, आमचं कपाळ माऊलीच्या समाधीला लागलं म्हणून आम्हाला कीर्तन करता येतं रे. कल्पना करा रे, किती सहन केलं रे. ते पत्र घेतलं, ती चिठ्ठी घेतली, 4ही भावंड सिद्धेश्वराच्या मंदिरात आली. महादेव भटाला, मुदगल शास्त्रीला आणि विसोबा चाटीला विनंती केली की हे पत्र वाचा, आम्हाला आमच्या वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. एवढं सांगितल्यावर त्या महादेव भटानं ते पत्र असं पायाखाली तुडवलं बघा, पायाखाली. किती वाईट बुद्धी महाराज. कशाची रे तुम्हाला प्रायचित्त, कशाची रे तुम्हाला जातीमध्ये घ्यायचं. संन्यासाची मुलं तुम्ही, गावात राहायचं नाही. तुमच्या माय बापानं जसा मृत्यू पत्करला तसं तुम्ही सुद्धा मरायचं. काय माणसं असतील महाराज. आणायचंच असेल शुद्धीपत्र तर पैठणहून घेऊन या. 4ही भावंड पैठणला जातात, वेळ कमी आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला जातो, ब्राह्मणाची सभा हादरते. बोबदेव नावाचे ब्राह्मण शुद्धीपत्र देतात. शुद्धीपत्र ऐका. आणि ते शुद्धीपत्र घेऊन माऊली ज्यावेळेला ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ सगळ्या ग्रंथाची निर्मिती करत ज्यावेळेला परत आळंदीला येतात त्याला माऊली आता 14 वर्षाचे झालेले असतात. ऐका, 16 वर्षाचे निवृत्तीनाथ असतात, 12 वर्षाचे सोपान काका असतात, 10 वर्षाची मुक्ताबाई असते, 6 वर्षातून परत गेलेली मुक्ताबाई 10व्या वर्षी परत सिद्ध बेटात येते. तर आता आणलेलं शुद्धीपत्र महादेव भटाला दाखवलं जातं. आता ऐका, तर आणलेलं शुद्धीपत्र सुद्धा महादेव भट्ट पायानं असं त्या मातीमध्ये त्याला रेंगाळतो. आता मात्र चमत्कार होतो. ज्या पायानं माऊलीनं आणलेलं शुद्धीपत्र असं फाडलं जातं तो पाय मात्र पांगळा होतो. पाय पांगळा होतो, पायानं काम करता येत नाही. विसोबाचाटी शरण जातो, मुदगल शास्त्री शरण जातात. फक्त एकच व्यक्ती आहे आळंदीत, महादेव भट्ट नावाचा. तो काही माऊलीला बोलत नाही, अजून संन्याशाची मुलंच म्हणतो. माऊली आता 17-18 वर्षाचे होतात.
पंढरीच्या वारीला जातात. पंढरीच्या वारी सगळा इतिहास आहे माऊलींचा. पंढरीच्या वारीला गेले की 4 संत बसलेले असतात पायरीवर. एक कबीर महाराज, एक चोखोबाराय, एक जनाबाई महाराज आपल्या गंगाखेडच्या, आणि एक कानोपात्रा. या 4 संताला मंदिरात प्रवेश नसतो त्या काळात. चोखोबाराय महार म्हणून, कबीर महाराज मुस्लिम म्हणून, जनाबाईला जात माहिती नाही आणि कानोपात्रेला बाप माहिती नाही. एका वेश्याची मुलगी, एक चोखोबाराय मातंग समाजाचे, एक कबीर महाराज मुस्लिम समाजाचे, यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही. ज्ञानोबाराय क्रांती करतात. आजपासून आम्ही पण मंदिरात जाणार नाही, या सगळ्यांना घ्यावं लागेल. नाही घ्यायचं तर मग माऊली वाळवंटात सगळ्याला घेऊन जातात. वेळ कमी आहे, मेळविली मांदी वैष्णवांची. नामदेवरायला कीर्तन करायला लावतात. ज्ञानोबाराय कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात. सगळ्या चोखोबाराय काय, सावता महाराज काय, गोरोबा काका काय, सगळ्या संतांना अभंग लिहायला लावतात. आणि माऊली ज्या वेळेला परत येतात त्यावेळेला ऐका, जाता जाता महादेव भटाच्या घरी जातात मामा, आणि महादेव भटाचा पाय आपल्या हातामध्ये घेतात. ज्या पायानं माऊलीच्या शुद्धीपत्राला मातीमध्ये मिसवलं त्याचा पाय हातामध्ये घेतात माऊली. आपल्या डोळ्याची दृष्टी त्या पायावर टाकतात आणि म्हणतात, महादेव भट्ट, आजपासून तुमचा पाय पुन्हा पहिल्यासारखा चालायला लागेल. काय नवल आहे महाराज. ज्यानं भाकरी मिळू दिली नाही, शुद्धीपत्र मिळू दिलं नाही, आंघोळ करू दिली नाही, अशा सगळ्या खळ लोकांना माऊली उपकार करून संत बनवतात. ऐका रे, केला जगाशी उपकार, तारी येले नारी नर. कोणी नाही ज्ञानोबारायांसारखं, पण तेच ज्ञानोबाराय ज्यावेळेला समाधीला बसतात सगळे माऊलीला धन्यता देतात. वा ज्ञानोबा. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. ज्या वेळेला सगळे समाज धन्यता देतो, सगळे संत म्हणतात ज्ञानोबाराय काय क्रांती केली, जगाला ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत. मी एक सांगू तुम्हाला, लोक म्हणतात माऊली ज्ञानोबारायनं आई का म्हणतात, ज्ञानोबारायनं माऊली का म्हणतात, बाकीच्या संतांना का नाही. माऊली का? आपण आईला माऊली म्हणतो ना, आईला लेकरू झालं म्हणून तिला माऊली म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराजांना कुठं लेकरं आहेत, ते पुरुष असून त्यांना माऊली का म्हणतात. ऐकून ठेवा, हे अक्रूर महाराज साखरेचं उत्तर आहे. माऊलीला 4 लेकरं आहेत, कुणाला माहिती नाहीत, मी सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना 4 लेकरं आहेत. एक पहिलं लेकरू आहे ज्ञानी नावाचं, दुसरं लेकरू आहे सिद्ध नावाचं, तिसरं लेकरू आहे योगी नावाचं, आणि चौथं लेकरू आहे साधक नावाचं. ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी दिली, सिद्धासाठी अमृत अनुभव दिला, योगासाठी चांगदेव 65 दिली, आणि आपल्या सगळ्या साधकासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिपाठ दिला. आणि आई तशी नसते, काहीतरी जपून ठेवते आपल्याजवळ. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो. विरहिणी जी आहे, विरहिणी, ती माऊली आजही गातात, आजही समाधीमध्ये गातात. रोज म्हणतात, रोज गणू बाजे गुण गुणा, वारा वाजे ऋण जुना. ही जी विरहिणी आहे ती कोण गातय? आपण नाही, माऊली गातात बरं का. कथा कीर्तन करी तू, सगळी कथा सांगायला वेळ नाही. ज्यावेळेला सगळे संत म्हणत होते माऊलीला धन्यता, माऊलीला धन्यता, त्यावेळेला रुक्मिणी माता रडता रडता म्हणत होती, देवा मी या माऊलीला नाही धन्यता देणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तयाचिया. त्या माय बापाला धन्यता. आज एवढा समाज इथं जमलाय, 10 वाजलेत, निळकंठेश्वर भगवान आहे माझ्याकडे बघा. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेतलं होतं शिवाजी महाराजांनी. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की रा, पलीकडून राज उडवायची, राज पलीकडून राज, इथं पुढचं जगणं तुमच्या करता, त्याच्या पलीकडून आवाज आला राज, इथं पुढचं मरण तुमच्या करता. पोरं 400 तयार झाली. भगवान शंकराचं मंदिर आपल्या निळकंठेश्वर आहे. आपल्या सिंदूर या गावाला सणाला इतकं सुंदर निळकंठेश्वराचं मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये गंगा वाहते, पाणी वाहतं असं गोड मंदिर आहे. तसं पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वर नावाचं मंदिर, त्या पिंडीसमोर पोरं उभी राहिली. पोरं 400 होती, हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला, आणि 400 पुरांनी
भगवान शंकराच्या पिंडीवरती बेल भंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हो र हो र. 10-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का? का म्हटले नाही? हा, त्याचं एकमेव कारण या धामण्यात रक्त थंड झालं हे की नाही. ते महादेव डबल भूक लागली राव मला. 2 भाकरी कधी जिरून गेल्या मला मिळ नाही. एवढ्या जोरात म्हटलो मी. एवढी सुंदर पिंड महादेवाला हार घालून मग महाराजाला हार आहे. एवढा सुंदर भगवान आहे, इतकं छान वातावरण आहे. 3ऱ्याच दिवशी मंडपात बसायला जागा नाही. कधी 10 वाजले कळालं नाही. पहिलंच चरण चालू आहे. एवढं छान कीर्तन आहे. ऐका गड्या पोरांनो, जेवढे मर्द माणसे तेवढ्याने 2 हात वर करा. असे सगळे करा. महिलांनी करा, तुम्ही काय कमी नाहीत करा. सगळ्या महिलांनी करा. कारण ऐकून घेऊ. तिकडचे अर्धाली करू नका. ओरिजिनल टाळकरी करा. ओरिजिनलच ना तुम्ही काय नामर्द नाही ना. करा वर शाबाश. करा वरात. माता माऊल्या वर करा. से तैट करा. तैट. वा वा सिंदूरसना. वा काय सुंदर गाव आहे रे. टाळी नाही वाजवायची, फक्त हात वर करा. असे हात वर करा. ज्याला वाटतं मी शिवरायांचा मावळा आहे, त्याला वाटतं मी सिंदूरसना गावचा मावळा आहे, मी निळकंठेश्वराचा भक्त आहे, मला पुण्य मिळालं पाहिजे, माझ्या घरामध्ये आनंद असला पाहिजे, हात खाली नका येऊ देऊ, नामर्द होताल. ओरिजिनल ठेवा. ओरिजिनल. वा रे वा. वा रे वा माझे मावळे. हात खाली नका येऊ देऊ रे. हात वर ठेवा. हात वर. ऐका रे, ज्याचा हात वर आहे. 400 पोरं घेतली होती राजांनी शंकराच्या मंदिरामध्ये. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय असा आवाज घुमला होता. उडवायची राज, उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची. राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. राज इथून पुढचं मरण तुमच्या करता. पोरं 400 कडाडली होती. राज राज राज. शेळी म्हणून जगणं मान्य नाही. जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 होती. खाली हात नका येऊन देऊ, नामर्द होताल. हात वर ठेवा. आणि ज्याचा हात वर आहे, ऐका रे मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. असा आवाज काढवा. कळू द्या महाराष्ट्राला. काय त्या सिंदूरसण्याला सप्ताह चाललाय. वा रे वा सप्ताह. निळकंठेश्वर प्रसन्न झाला पाहिजे. मी हरर म्हणणार, तुम्ही महादेव म्हणायचं. मी जय भवानी म्हणणार, मी जय शिवाजी म्हणायचं. असा आवाज काढा. असा आवाज काढा. औंढा नागनादापर्यंत गेला पाहिजे. बोला हो र हो र. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. निळकंठेश्वर भगवान की जय. घ्या खाली घ्या. वा ओरिजिनल आहे बरं का. वा काय आवाज काढला महाराज. छातीच भरून आली व माझी बरं का. आम्हा काय आवाज. भगवानच प्रसन्न झाला. असा गोड सप्ताह रंगला. एक मावळा गड आणून द्यायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडे हजारावर गेली. आणि नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले. आणि महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. पण काय असतं बघा, एवढं सगळं मिळण्यासाठी खूप मावळ्यांचा बळी गेला बरं. तानाजी गेला, कोंडाजी गेला, मुरारबाजी गेला, खूप मावळे गेले महाराज. पोरांनो, स्वराज्य दिसतं तेवढं सोपं नाही. माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे मी पोरांनो बरं. मी माळी आहे जातीनं. खरं काय मला लाज नाही वाटत त्याची सांगायला. मी माळी आहे, पण मी खरं सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराज एवढं कोणीच आवडत नाही महाराज. कोणीच आवडत नाही. असं कोणत्या जातीचं नसतं महाराज. सगळे एका जातीचे पाहिजे सगळे. वा मी माळीन, मी कुणबी म्हणत नका. सगळ्या समाजाला सांभाळा महाराज. शिवराय जर नसते ना आज, तर आपल्याला मंडपात बसता आलं नसतं. आज कीर्तन नाही. मी खूप अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा. महाराष्ट्र म्हणतो बाबा तुमचं कीर्तन, डायरीत जागा नाही माझ्या. रोज 2-2 कीर्तन करतो पोरांनो. तुमचं कीर्तन करून मला नाशिकला जायचं. सकाळी बीडचं करून आलो. रोज 2 कीर्तन आहेत. रोजच्या कीर्तनात सांगतो पोरांनो, कोणत्या माता पित्याला धन्यता आहे एवढी 5 मिनिटाची कथा ऐकायची. एक सैनिक सांगायचं आणि थांबायचं आपल्याला. माझ्याकडे बघा, एवढे 5 मिनिटं ऐका. कोणत्या माता पित्याला धन्यता आहे बरं का. सगळं स्वराज्य मिळालं, पण संकट अशी आली. अफजल खानाला पोट वाघनकं घातली, फाडून टाकलं. शाहिस्ते खानाला त्याची बोटं काप. आणि स्वराज्यावर एक संकट आलं बाळासाहेब मामा. त्या संकटाचं नाव सिद्धी जोहर. गड होता पन्हाळा.
जिल्हा होता कोल्हापूर, आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडाला 42,000 सैन्यानं वेढा दिला. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेढा रात्रंदिवस होता. 6 महिन्यापासून राजे एकाच जागेवर होते. आता महाराष्ट्राचं काही खरं नाही. आता सगळेजण पुन्हा अंधारात जाणार, पुन्हा स्वातंत्र्य पारतंत्र्यात जाणार, पुन्हा आया बहिणीची आबरू लुटली जाणार. सगळा महाराष्ट्र रडायला लागला. पण तेवढ्यामध्ये इतका पाऊस पडायला लागला आणि त्या पावसानं एका बाजूचा डोंगर ढासळला आणि त्या बाजूनं राजांनी पळून जाण्याची बुद्धी लावली. पण पळायचं असं की एका बाजूला 400 मावळे राजांची पालखी घेऊन पोसाटीच्या बुरुजाकडून पळून जातील. एका बाजूला राजांसारखाच एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा. 400 मावळे घेऊन राजा शरण आला म्हणून त्याला सिद्धीच्या शाम्याण्यात घेऊन जातील आणि 400 जणांनी गड सांभाळायचा. बघा नियोजन. 400 राजांना घेऊन जाणार, 400 प्रति शिवाजीला घेऊन जाणार, 400 गडाचं रक्षण करणार. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं याला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांगू, बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही त्याला. 2-4 तासानं ती बातमी पोराच्या कानावर गेली आणि त्यानं राजाला असा मुजरा केला. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? तर तो शिवा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील. तुमच्या अंगावरचे कपडे घालण्यासाठी 6 महिन्यापासून आम्ही वाट पाहतो. एक काम करा राज, तुमचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमचे कपडे मला घालायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, आणि राज तुमचं छत्रपती नाव तेवढं मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत आणि मी जातो राजा सिद्धीच्या शाम्याने. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे घालून जिथं जायचं ना राजा, तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज, असा जर मेलो ना राज, तर शिवा नावी म्हणून मरल. राज तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून रडल राज. द्या राज. आमचे बाळासाहेब आहेत म्हणून सांगतो, आज त्यांचा वाढदिवस आहे. मित्र असा असला पाहिजे, तेवढं मित्राचं गीत तुमच्या आवाजात म्हणा. वाह वाह वाह. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी.
चुकणार नाही जीवनभर तुझी. हो मित्र बनव्यामध्ये वा वा मामा वा, काय आवाज आहे. वा वा मामा वा, किती गोड आहे महाराज. असा मित्र कमवा गड्या एखादा, कोणत्या जातीचा आहे. यापेक्षा राजांना म्हणतो, राजे तुमचे कपडे मला द्या, तुमचा मुकुट मला द्या. पोरांनो एवढी कथा रोज शिकून जा घरी. एका बाजूला राजांची पालखी, एका बाजूला शिवा नाव्याची पालखी गेली. माझ्याकडे बघा, ऊसाच्या कांड्यासारखे सातपुते साहेब त्याच्या हाताची तुकडे केली. हो सभापती साहेब, ऊसाच्या कांड्यासारखी रे शेंदूरसाने कापले त्याचे हात महाराज. ऊसाच्या कांड्यासारखी पाय कापली हो त्याची. त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले, 4. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले रे. मस्तक चिरलं रे पोरांनो त्याचं. 6 महिन्याचा राग त्याच्या अंगावर काढला. बारीक बारीक मांस पोत्यामध्ये भरलं कृष्ण महाराज. त्याची गाठ बांधली, राजानं सप्रेमभेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने ते मांस पाहिलं तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता. बाप गेला म्हणून रडला नव्हता, जिजामाता गेल्या म्हणून रडला नव्हता. पण जीवाचा जीवलग मित्र माझ्यासाठी आपल्या प्राणाचे बारीक बारीक तुकडे करून गेला. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. महाराज खूप रडायला लागले. राजांचे पोरांनी डोळे पुसले. राजे रडू नका म्हटले, ते शिवाला आवडणार नाही. राज लाख मरावे, राज लाखाचा पोशिंदा जगावा असं शिवा म्हणायचं. राज त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. पोरांनो त्याचे सगळे विधी गडावर केले रे. 20 दिवस कुणाला माहिती नाही काय झालं म्हणून. आणि 20 दिवसानं राजाने ते कोकणातल्या नेमापूरला पत्र पाठवलं त्याच्या आईला. पाटील, त्या शिवाच्या आईला सांगा राजा तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. कोणते माता पिता धन्य असतात. घेऊन जा रे घरी. ऐका रे, माझा पोरगा येणार म्हणून तिनं घर सारून काढलं. आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं. पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला रे. पोरांनो त्या आईनं ठेवणीतली नऊवार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली रे. कोण सांगणार रे त्या आईला की आता तुझा मुलगा राहिला नाही? कोण सांगणार रे त्या बायकोला की तुझं कुंकू राहिलं नाही? कपाळ भरून कुंकू लावलं, साडी नेसली पोरगी. कुणी मैत्रिणीने कानातलं गळ्यातलं दिलं आणि गरिबाची पोर राजांची आरती करायला दरवाजात उभी राहिली. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला. राजे मराठ्याच्या आडीला, राजे धनगराच्या आडीला, राजे माळ्याच्या आडीला, राजे अमक्या आडीला, राजे त्या शिवाच्या दरवाजात आले. त्या पोरीनं असं कुंकवामध्ये बोट बुडवलं आणि राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे. सुनबाई तुम्ही नका वाळू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांची आरती केली. राजे घरातल्या कांबेवर येऊन बसले आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, काय त्या मुलीला वाळू दिलं नाही? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की का? तिचा अपमान केला, बिचारी नटून आली होती. राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की? राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजांची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? ती आई म्हटली, राजा जगाला फसवतात, जानता राजे, एक आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या घरी यावं, मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी. आज आरती हजर आहे, स्वयंपाक हजर आहे, माझा पोरगा नाही. राज माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुम्ही गावात यायच्या आधी 1 तास गावात येऊन नाचला असता. सगळ्या गावात नाचला असता राज आणि नाचून म्हणला असता, आई आपल्या घरी राजा आले.
आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय, राज आई आपल्या घरी राजा आलंय, आई आपल्या घरी राजा आलंय ग आई. सगळ्या गावात माझा पोरगा नाचला असता. ज्या अर्थी तुम्ही येता माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. हो, सगळं घर रडायला लागलं. बायकोच्या हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या, कुंकू पुसण्यात आलं. माझ्याकडे बघा, सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. आणि ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला. मग राजा म्हटले, काय देऊ आई तुम्हाला? ती आई म्हटली, एकच द्या राज, इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. काय आई आहे महाराज. राजा रडता रडता म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आई म्हटली, मग राज सांगून ठेवते तुम्हाला, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाही उरलाय. मला राहवणार नाही बरं का. प्रेम करा गाड्या पोरांनो एकमेकावर. काय नवल आहे महाराज. एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी मरतो, त्याला धन्यता नाही बरं का. धन्य माता पिता तयाची. आता 1-5 मिनटं राहिलेत माझे. 8:15 झालते म्हणून 10:15 वाजले बरं का. मी वेळेचा फार भोगता महाराज आहे. 7:30ला 7:15ला चालतो मी. थोडे 8:15 मामाला यायला थोडंसं लेट झालं तर वाढदिवस येते, त्यामुळं यायला थोडंसं कैलास महाराजांना त्यांना, म्हणून 8:15 ते 3च मिनटं आहेत माझी. 3 मिनिटामध्ये संपवणार आहे मी. आपल्या देशाला आक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझी 200 कीर्तन आहे. शिवा नावी आहे, तानाजी आहे, मुरारबाजी, येसाजी आहे, जनाबाई महाराज, सगळ्या संतांच्या कथा आहेत. रामकथा आहे, शिवचरित्र कथा आहे. हे दगडाच्या हृदयाची माणसं रडली बघा मागची. दगडाच्या हृदयाची माणसं रडली का? ऐका ऐका. तसं रोज सांगतो. त्या डिसेंबर महिन्यात मागच्या वर्षी तो सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. पोरांनो, मला आपल्या गावातून व्हॉट्सअपला मेसेज आला की सगळ्या सैनिकातर्फे तुमचं स्वागत. फार बरं वाटलं मला. ऐका रे, आपल्या देशातल्या पोरांनी आईच्या, आपल्या देशातल्या आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. आपलं पोरग देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी, गावाच्या विकासासाठी असलं पाहिजे ना. मग माझं घरी घेऊन जा, शिकून जा. तो सौरभ आवटी नावाचा पोरगा पारनेर तालुका आहे, राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. 5 वर्ष सुट्टी घेतली नाही त्यानं. 5 वर्ष. काय पोरगा आहे. आईला भेटायला नाही आला, बापाला नाही. बाप त्याचा पोलीस कमिशनर आहे, 2 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, 1 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. तरी पोरगा म्हणला मी सुट्टीवर जाणार नाही. मागच्या वर्षी तो कॅप्टन झाला महाराज. 5,000 पोरं त्याच्या हाताखाली होती. डिसेंबर महिन्यामध्ये सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये देशाची ड्युटी करत असताना इतका बर्फ पडला पोरांनो, इतका बर्फ पडला. बर्फ कमरेपर्यंत आला, बर्फ पोटापर्यंत आला. आणि या बर्फ पडण्याची संधी साधली दहशतवाद्यानं आणि आपल्या सीमारेषेवरती हुडगूस सुरू झाली. तर आपले जवान गोळी झाडायला लागले. ते म्हटले नाही आम्ही बर्फात अडकू, की बर्फ पडतोय ना आम्ही कशाला आतमध्ये जावं. नाही रे, बर्फामध्ये घुसून गोळ्या झाडल्या रे, दहशतवादी मारले रे महाराज. वंदे मातरम, भारत माता की जय. छातीवर गोळ्या झेलल्या रे, भारताचा विजय झाला. पण 15 पोरं बर्फामध्ये अडकून शहीद झाली. सगळ्यांच्या बॉड्या सापडल्या, सगळ्यांच्या. एक जणाची बॉडी सापडली नाही, त्याचं नाव सौरभ आवटी. कॅप्टन सौरभ आवटीची बॉडी काही सापडली नाही. ऐका, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, सापडली नाही. 22व्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण बर्फामध्ये गोठवून गेला होता तो सौरभ आवटी. भारत देशाच्या झेंड्याला मुजरा करताना त्याचा हात असाच होता. 25 वर्षाचा पोरगा रे, बर्फामध्ये अडकून पडला. बर्फ कापावं लागला महाराज. बर्फ कापताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, त्याची एक छाती कापावी लागली पोरांनो, एक पाय कापावा लागला. अर्ध्या अंगाची बॉडी त्याची गावाला आली. 1 लाख लोक वाटी लावायला होती. वंदे मातरम म्हणत होती, भारत माता की जय म्हणत होती. जे जे कार करत होती सगळी. धावतच आई गेली. झेंडा सरकून आपल्या लेकराच्या गालावून हात फिरवला.
देशासाठी अशी मुलं जातात. सगळं गाव रडत होतं, तालुका जिल्हा रडत होता. 25 वर्षाचा पोरगा देशासाठी शहीद झाला होता. आईनं ज्यावेळेला पाहिलं माझ्या बाळाला हात नाही, ऐका, तर ती आई अजून हातानं जेवत नाही. बरं, 2 वर्ष झाले हातानं जेवत नाही ती आई. कुणीतरी प्लेटनं पाणी पाजतं मुली तिला, पण ती जेवत नाही. माझं कीर्तन असतं तिथं. मला सैनिकाबद्दल खूप आदर आहे. 25 कीर्तनं माझी यूट्यूबला आहेत. तुम्ही सगळी ते ऐकताना बाळासाहेब मामा असल्यावर तर सगळीच लोक रडतात. खूपच सुंदर ते गातात. त्यांचा वाढदिवस आहे आज. किती गोड कंठ आहे. सांगतच राहावं, ऐकतच राहावं. कधी 10 वाजून 20 मिनटं झाली कळालं नाही आपल्याला. एवढ्या गोड कथा आहे. सैनिकाच्या काय, तानाजीच्या काय, मुरारबाजीच्या काय, येसाजी काय, सगळ्या शूरवीरांच्या कथा आहेत. कितीही वेळ सांगितल्या तरी तुम्ही उठणार नाही. कितीही वेळ सांगितल्या तरी न थकणारे आहेत. नूतन आहेत, फार गोड आहेत महाराज. 25 वर्षाची मुलं आपल्यातली, 30 वर्षाची मुलं, अरे आधी आमच्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणतात रे. जय भारत. जान भी देंगे तेरे. वाह वाह, या देशाचं आपलं जीवन. अरे जसं देवासाठी जगता तसं देशासाठी जगा. वाह. अरे देशासाठी जसं देवासाठी जगता, जसं धर्मासाठी जगता. अंगाची कातडी काढली रे कातडी,
तरी जगदंब जगदंब अंगाला मीठ लावलं रे जगदंब जगदंब लय जगदंब म्हणतो जीभच छाटून काढली जगदंब डोळ्यात सळ्या घातल्या जगदंब पोरांनो या सगळ्या लोकांच्या कथा का सांगतो ऐका ती आई अजून जेवत नाही तिला आम्ही विचारलं आई तुम्ही जेवत का नाही हातानं खात का नाही त्या एकच शब्द सांगते की माझ्या तोंडाच्या जवळ हात आला माझ्या सौरभचा हात मला दिसतो कोण सांगणार त्या आईला तुझा पोरगा आता कधी परत येणार नाही अशी खूप मुलं आहेत या सगळ्या मुलांना धन्यता नाही धन्य माता पिता तयाचिया शिवा नाव्याला धन्यता नाही धन्य माता पिता तयाचिया भाऊराव पाटलांना धन्यता नाही धन्य माता पिता तयाचिया एवढा चांगला कार्यक्रम गावाल्याने केला तुम्हाला धन्यता नाही धन्य माता पिता तयाचिया विठोबा रकुमारी विठोबा रकुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली